नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल डांगे आपला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओम नांदी मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पुरुष राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026 चा आजचा पहिला दिवस. क्रीडागट क्रमांक 1 वर या स्पर्धेतली असणारी 5वी लढत चालली आहे. आपण पाहतोय ती लढत आहे एचएल नाशिक आणि जे हॉस्पिटल या दोन महत्त्वाच्या संघाच्या दरम्यान. क्रीडागट क्रमांक 2 वर आपण पाहतोय टीएमसी अर्थात ठाणे महानगरपालिका आणि हिंदुजा हॉस्पिटल यांच्या दरम्यानच्या लढती आहेत. ज्या नाशिक जिल्ह्यात आपण पाहिलं, आपल्या सगळ्यांसाठी आपण साऊथ एशियन गेम्स मध्ये महत्वाचं योगदान देणारा शिवछत्रपती अवॉर्डी आपल्या सर्वांचा लाडका आकाश शिंदे ब्रह्मा नाशिकचा त्या जिल्ह्यातला असणारा संघ एचएल नाशिक. दुसऱ्या बाजूला जे हॉस्पिटल या संघाकडून आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधले असणारे अनेक खेळाडू आहेत. आपण जरूर त्याचा उल्लेख करूया स्पर्धेच्या निमित्ताने पाहत असताना. तर क्रीडागट क्रमांक 2 वर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय एक महत्वाचा स्वामी समर्थ स्पोर्ट क्लब मुंबई शहर, संघनायक संघ व्यवस्थापक मुंबई पोस्टर, संघनायक संघ व्यवस्थापक स्वामी समर्थ स्पोर्ट्स मुंबई शहर आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. क्रीडा क्रमांक 2 करिता पहिला पुकार सीजीएसटी मुंबई शहर विरुद्ध न्यू इंडिया इन्शुरन्स मुंबई शहर. संघनायक संघ व्यवस्थापक आपल्यासही खेळण्यासाठी पहिला पुकार. वतीनं एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मित्रांनो, तुमचे डोळे जरी या मैदानात असतील, एका कानानं आपण माझा आवाज आपल्यापर्यंत जरूर जातोय. एक डोळ्यानं आपण सामना बघूया आणि दुसऱ्या डोळ्याला आपला असेल ते क्रीडा आपण व्यासपीठावरती आपण ठेवूया, कारण एका विशेष सन्मानासाठी मी आपल्या लक्ष वेधू इच्छितोय. सामना महत्वाचा, तितकेच या स्पर्धेतले आलेले पाहुणे देखील अत्यंत महत्वाचे आणि त्यातल्याच एका तोला मोलाच्या एका व्यक्तिमत्वाला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. असं म्हणतात की दिव्यानं दिवा लावत गेला की दिव्यांची एक दिनमाळा तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस व्यक्तिमत्वातून अनेक माणसं जोडली. ज्याच्याकडे माणसं जोडण्याची कला आहे, कार्यकर्ता जोडण्याची कला आहे, असं एक व्यक्तिमत्व आज व्यासपीठावर. आणि विशेष म्हणजे आमच्या ओम नांदी मंडळाच्या अद्यापर्यंतच्या वाटचालीत ज्याचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला आम्हाला समर्थ साथ देत असतात. त्या आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सन्मानित करूया. आदरणीय सन्मान्य
प्रयत्न आपण पाहिला इथे नाशिक याच्या माध्यमातून एक लक्षवेधी असा खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. त्यांनी युवा सिरीज गाजवली. पुणे विद्यापीठाकडून खेळणारा आपण पाहतोय. उपनॅशनलमध्ये केलं महत्वाची भूमिका. फेडरेशन असेल, शिवशाही या सगळ्या स्पर्धांमध्ये एक नेत्रदीपक असा लेफ्ट रेडर राईट कॉर्नर या ऋषिकेश गणक त्याची चढाई आपण पाहिली. दोनच्या डिफेन्स मध्ये जे हॉस्पिटल मुंबई आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला आपण अत्यंत नेत्रदीपक अशी पकड आपण डिफेन्स मध्ये वरचढ ठरताना आपण पाहतोय. ठाणे महानगरपालिका दोन सख्खे भाऊ एकाच संघातून खेळताना आपण पाहतोय. त्याचबरोबर या संघात आपण जर विचार केला तर ओंकार मोरे, तेजस कदम असे महत्वाचे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना. पुढचा असणारा जो संघ आहे इतका स्थूला मुलाचा आपण पाहणार आहोत. पुढची लढत आपण यानंतर पाहणार आहोत. ते मुंबई पोस्टल या संघातले असणारे खेळाडू आपण पाहणार. इथं TMC आणि प्रतिस्पर्धी संघ हिंदुजा यांच्या दरम्यानची एक महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. क्लोज फाईट आपण अपेक्षित आहे स्पर्धेच्या निमित्तानं. अप्रतिम प्रयत्न आपण पाहतोय. नेत्रदीपकाशी लढत आणि आपण पाहतो एकाच चढाईत काय घडले आपण बघूया. पंचांची किती बोटं वरती होतात ते आपण अनुभवणार आहोत. तो चेंबूर क्रीडा केंद्राचा असणारा खेळाडू आहे. आपण ज्याला सिनियर मास्टरला 2020-21ला पाहिलं. मुंबई विद्यापीठ असेल, त्याचबरोबर आपण मुंबई उपनगर देखील 7 वर्ष त्याला खेळताना आपण पाहतोय. संतोष वारकरी, शिवशक्ती मुंबई शहरचा असणारा गुणवान खेळाडू.
असे चांगले खेळाडू या ठिकाणी हिंदूजा हॉस्पिटल कडून देखील आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. आक्रमणासाठी आपण या ठिकाणी पाहताना साईराज कुंभार करणारा संघ आहे. वाघसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी यंदाची प्रभादेवीची स्पर्धा ज्यांनी जिंकली आपण पाहिलं. अंतिम सामन्यात ब्रह्मा नाशिक या संघावरती मात केली होती आकाश शिंदेच्या. आणि याच संघातले खेळाडू अर्थात साईराज कुंभार आणि ओंकार कुंभार या ठिकाणी आपण पाहतोय रसिकांच्या. जावेद पठाण TMC कडून येतोय. विदर्भ नॅशनल असेल इंडिया कॅम्प साठी ज्या खेळाडूला आपण पाहिला तो जावेद पठाण जर्सी नंबर 2 ठाणे महानगरपालिकेला लीड करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना एका नेत्रदीपक अशा स्पर्धेच्या निमित्तानं एक रंगतदार महत्वाची लढत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी HILच्या माध्यमातून एक तोलाची असणारी एक स्पर्धा त्या निमित्तानं आपण पाहतोय. नेत्रदीपकाचं प्रदर्शन तर जरूर होत आहे. ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. अक्षय पवारची असणारी चढाई त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतो का ते आपल्याला पाहायचं आहे. प्रशांत आव्हाड येतो या ठिकाणी. साई सेवा संभाजीनगर या स्थानिक संघाकडून खेळाडूला पिताना आपण पाहतो. JJ हॉस्पिटल या व्यावसायिक संघानं त्याला संधी दिली. नेत्रदीपकाचं प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं होताना आपण पाहतो. एक चांगला चारी कुंड्या चित करण्याचा प्रयत्न जरूर असेल. नाशिकचा असणारा एक गुणवान खेळाडू आपण पाहिलाय. एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न आपण केला तो डिफेन्सच्या माध्यमातून एक सुंदर असा प्रयत्न आपण आहे. आणि त्या माध्यमातून एक चांगली फाईट होताना आपण पाहतोय. भूषण सानप त्याला युवा सिरीजला पाहिलं. त्याला डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. समर्थ साथ मिळाली खेळाडूची. हॅलो डिजिटल लकी ड्रॉकडे आपण बोलूया. बक्षीस आपल्याला द्यायची आहे. अप्रतिम असा प्रयत्न स्पर्धेच्या निमित्तानं होणार. ज्या संघांचा या सत्रातील सामन्यांशी संबंध नसेल त्यांना विनंती आहे की आपण कुपन्स आपण या ठिकाणी कलेक्ट करूया. सायंकाळच्या सत्रात आपण दिली होती ती सोय आपण अल्पोपार केला होता. आता भोजनाची कुपन्स आपण देतो. प्रयत्न दमदार की पाहतोय. त्याच्यातला विजेता क्रमांक कोण 148 148 भाग्यवान विजेता आहे. आपल्याकडच्या कुपनचा क्रमांक जर 148 असेल तर आपण व्यासपीठावर द्यायचं आहे. भाग्यवान विजेता पुढचा क्रमांक आहे 764 764. आपल्याकडच्या तिकिटाचा क्रमांक जर 764 असेल तर आपण भाग्यवान विजेत्या या ड्रॉचे 764. कम ऑन. $720 भाग्यवान विजेते आहे.
सुप्रिया सुरेश रानडे आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेला सुप्रिया सुरेश रानडे मॅडम. सिद्धेची रानडे आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने घ्या. क्रीडारसिको पुढचा असणारा सामना अत्यंत महत्वाचा असेल. यामध्ये CGST हा जो संघ आपण पाहतोय यांची असणारी लढत या पुढच्या CGST आणि निर्णय इन्शुरन्स यांच्या दरम्यानची असणारी लढत आहे. या स्पर्धेतली असणारी महत्वाची लढत आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळात त्यातला कॉल दिला जाईल. त्यामध्ये देखील अनेक मोठे मोठे खेळाडू आपण पाहणार. सुनील दुबेले बंगाल वॉरियर्सला आपण 5 वेळा ज्याला पाहिलं. त्याचबरोबर साई राणे बँगलोर बुल्स कडून 3 वेळा पाहिलं. सौरभ पगारे जो तमिळ थलायवाईज कडून आपण पाहतो. त्याचबरोबर मयूर शिवतळकर पाहतो आणि अनुज गावडे तमिळ थलायवाज. आणि सगळ्यात महत्वाचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण प्रो कबड्डीमध्ये ज्या खेळाडूचं असणारं एक महत्वाचं योगदान आपण पाहतो आणि कबड्डीतला असणारा आपला जो सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स पाहून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्याला शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. तर यावर्षीचा शिवछत्रपती पुरस्काराचा विजेता शंकर गदाय थोड्याच वेळात आपण पाहतोय CGST संघाकडून क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. मल्हार स्पोर्ट्स क्लबचे प्रोप्रायटर आदरणीय रोहितजी वारस्कर बरं मनपूर्वक स्वागत असेल आपलं. वैभवजी वारस्कर आपण सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी व्यासपीठावरती घेऊन येऊया. एक महत्वाची मानाची प्रतिष्ठित स्पर्धा आमच्या ओम दैनिक मंडळाची. क्लोज फाईट आपण पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना TMC आणि हिंदुजा हॉस्पिटल यांच्या दरम्यानची महत्वाची लढत त्या ठिकाणी चालली आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर क्रीडांगण क्रमांक 1 वरती देखील महत्वाचा सामना इथे नाशिक आणि चेच्या हॉस्पिटल यांच्या दरम्यानची लढत त्या ठिकाणी आहे. नंतर दीपकाचं प्रदर्शन आपण पाहिलं. अटीतडीच्या अशा दोन्ही लढती क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वरती सुरू आपण पाहतोय. मध्यभागी आपण सुप्रिया रानडे मॅडम यांना सन्मानित करतोय. मी सन्मानित करण्यासाठी विनंती करतो शुभांगी पाटील मॅडम यांना. या स्पर्धेच्या निमित्तानं रोहित रासकर यांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं मल्हार स्पोर्ट्स क्लबचे आदरणीय रोहितजी रासकर मनपूर्वक स्वागत आपलं. मी वैभव मानस्कर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभाश्रय रोहित रासकर प्रशांत नाईक सर आपण सध्या आपण पाहतो सिद्धिविनायक देवस्थानच्या इथं कार्यरत असतात आणि आज निश्चित स्वरूपात मोठा वाढदिवस त्यांच्या आयुष्यातला या ठिकाणी आपण पाहताना सिद्धेश सारखा मोठा खेळाडू देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रयत्न दमदत दुसऱ्या बाजूला TMC आणि पिढी हिंदुजा यांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वरच्या असणाऱ्या
या महत्वाच्या लढतींचे आपण साक्षीदार होतो ना. ओम नांदिक मंडळाची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, देखणी स्पर्धा, अत्यंत देखणा असं आयोजन या मंडळाच्या माध्यमातून. सर्व क्रीडारसिक तसेच सहभागी संघांच्या व्यवस्थापक, खेळाडू, प्रशिक्षकांच्या माहितीसाठी उद्याचं सत्र सायंकाळी ठीक 5 वाजता सुरू होईल. तरी कृपया आपण सायंकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचे ही आपणास ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या वतीने विनम्र विनंती आहे. धन्यवाद. अप्रतिम अशी आपण पाहतोय स्ट्रगल क्रीडांगण क्रमांक 2 वरती या ठिकाणी आपण पाहतोय टीएमसीच्या दोन्ही खेळाडूंनी केलेली अत्यंत महत्वाची पंक्ती त्याला आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तोच जोश तोच उत्साह असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. अप्रतिम असा प्रयत्न करणारा हा प्रशांत आव्हान क्रीडारसिकांच्या माहितीसाठी हा साई सेवा संभाजीनगर इतका खूप लांबून खेळण्यासाठी इथं आलाय. आपल्या जे हॉस्पिटलच्या या संघाकडून खेळताना आपण पाहतो. प्रतिस्पर्धी संघ आहे HL नाशिक. नाशिक जिल्ह्याचा देखील खूप मोठा दबदबा आपण यापूर्वी पाहिलाय व्यावसायिक क्षेत्रात. पूर्वी आपण पाहताय नाशिक आर्मी हा एक महत्वाचा संघ आपण पाहिला असेल. सध्या आकाश शिंदे याचा मोठा बोलबाला महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रामध्ये हा देखील यात नाशिकचा. महिला विभागात आपण जर पाहिलं तर गुलामवाडी क्रीडा मंडळ नाशिक, रचना स्पोर्ट्स क्लब नाशिक असे 2 महत्वाचे जे संघ नाशिकचे होते. अनुराधा डोणगावकर, भक्ती कुलकर्णी, खूप मोठी नावं कबड्डीतली. जरूर आपण बोलत जाऊ आज. आक्रमणासाठी येतोय तो शुभम गायकवाड. अप्रतिम प्रयत्न करण्याचा प्रयत्न जरा असेल. या स्पर्धेतल्या या महत्वाच्या लढतीत आपण पाहतोय. जेजेचा पुढचा महत्वाचा मोहरा. सतत 2 वेळा राज्य जिंकण्याच्या स्पर्धेसाठी नेत्रदीपक प्रदर्शन ज्याचं राहिलं देखील अहिल्यानगरच्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू आहे आशिष वाघ. व्यावसायिक संघ जे हॉस्पिटल या संघाकडून त्याला आपण पाहतोय. प्रयत्न दमदार आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो शुभम चौगुले, हिंदुजाचा असणारा खेळाडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. प्रतिस्पर्धी संघ अर्थात TMC जर्सी नंबर 8 आपण पाहतोय तो सिद्धेश तटकरे, अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहरचा खेळाडू आणि त्याला बेंगॉल वॉरियर्स या संघाकडून आपण प्रो मध्ये पाहतो. दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतोय लक्षवेधी असे सामने. नाशिक आक्रमणासाठी सज्ज. दबंग दिल्लीचा अनिकेत माने. TMC अर्थात ठाणे महानगरपालिकेकडून प्रयत्न आहे. आपण सुटण्याचा प्रयत्न सुरू असेल. तेजस वर्धम त्या ठिकाणी आहे स्पर्धेत. आकाश कदम खूप मोठा खेळाडू मुंबईचा आपण पाहतोय. नेत्रदीपक असं प्रदर्शन असतं अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो. शिवछत्रपती अवॉर्डी सुहास कदम यांचा असणारा सुपुत्र जे आपण पाहतो यावेळेला हिंदुजा या संघाकडून आपण पाहताना. रात्रीचे 11 वाजता क्रीडा रसिकांचा तोच जोश आहे, तोच उत्साह आहे. पुढची लढत अत्यंत महत्वाची आपल्याला शंकर गदाई पाहायचं आहे. सगळे CGST कडून व्यावसायिक क्षेत्रात खेळणारे प्रोचे प्लेयर्स आपण पाहणार आणि यावर आपण पाहतोय. आमचे फिजिओ आदरणीय सिद्दीकी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. साईराज कुंभार आक्रमणासाठी सज्ज होताना या स्पर्धेच्या निमित्तानं. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी 3 सख्खे भाऊ आहेत व्यावसायिक क्षेत्रात खेळतात. त्यातले 2 ठाणे महानगरपालिका. एक आपण पाहतोय
हे महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय दुर्मिळ क्षण असतात असे, जसं आमचे परेश चव्हाण असतील, ते सख्खे भाऊ दोन्ही खेळत होते. आपण पाहिलंय प्रशांत आणि परेश जे ओम कबड्डी संघ ठाणे कल्याण या संघाकडून आपण पाहिलं. महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान देणाऱ्या असणाऱ्या अनेक ज्या महत्वाच्या पेर्स असतात, नितीन मदने, कृष्णा मदने, सांगली जिल्हा. क्रीडागट क्रमांक 1 वर चालू सामन्यातली शेवटची 3 मिनिटं. तर सेंट्रल रेल्वेचा असणारा शुभम शिंदे, बेंगॉल वॉरियर्स आपण पाहतो, आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला आशिष वाघ येतोय प्रत्युत्तर देण्यासाठी. 2चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल ऑन आहे. क्रीडागट क्रमांक 1 वर जर पाहिला तर शेवटचे असणारे निर्णायक क्षण त्या ठिकाणी शिल्लक आहे. आक्रमणासाठी पुन्हा एकदा ऋषिकेश कडा. तर क्रीडागट क्रमांक 2 वर देखील सिद्धेश तटकरे पकड करण्याचा प्रयत्न तर जरूर करत होता. लकी ड्रॉ गिफ्ट साठी प्रायोजकत्व आमच्या ओम ज्ञानिक मंडळाला राजू पाटील यांचा द्वितीय वाढदिवस. आणि महत्वाचा क्षण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून चालू सामन्यातला असणारा शेवटचा मिनिट आहे. क्रीडागट क्रमांक 1 वर आकाश नकुलवाडा आहे मित्रांनो. भैरवनाथ क्रीडा संघ भोसरी या संघाकडून आपण पाहतो. नाशिकच्या यंदाच्या स्पर्धेत देखील त्याने आपल्या जिल्ह्याला रिप्रेझेंट केलं होतं. दुसऱ्या बाजूला टीएमसी ची मजबूत पकड आहे. आक्रमणासाठी साईराज कुठार ट्रॅक करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र ट्रॅक बंद सुटतोय. पॉईंट मिळताना साईसाठी पर्याय ठाणे महानगरपालिका. दोन्ही संघांनी निदर्शनावर उभं राहायचं आहे. जे हॉस्पिटल, जे हॉस्पिटल आपण थांबा. जे हॉस्पिटल, जे हॉस्पिटल या सामनावीराचा बहुमान कदाचित 2 संघांपैकी कोण असेल ईश्वर जाणे आपण पाहतो. याचे नाशिक आहे की जे हॉस्पिटल आहे आपल्याला निश्चित थोड्याच वेळात कळत आहे. दोन्ही संघ आपण लाईनअप राहूया. याचे नाशिक आणि जे हॉस्पिटल ही व्यावसायिक स्पर्धा आहे. त्या माध्यमातून आपण पाहतो जे सर्वोत्तम परफॉर्मन्स देतात प्रत्येक सामन्यात त्यांना